नमस्कार मंडळी, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे इतकं तयार होऊन वगैरे काय म्हणजे काय कार्यक्रम काय आहे खास, तर झी मराठी आपल्यासाठी महासंगम घेऊन आले, ज्याच्यामध्ये लक्ष्मी निवास आणि आपली पारू ही लाडकी मालिका यांचं महासंगम होणार आहे. आणि जे आपल्याला नको आहे ना ते होतं आहे, कारण का अनुष्का आणि आदित्यचं लग्न होतं आहे आणि जी व्यक्ती पारू आणि आदित्यच्या मध्ये येते तिलाच मी इथे मध्ये उभं केलं आहे. हे फ्रेम बघा जरा तुम्ही, माझे लाडके कलाकार आहेत. बाकी मला सगळ्यात महत्त्वाचं हे जे तू बोलली लाडकी मालिका आणि लाडके कलाकार, ते महत्त्वाचं आहे. पण महासंगम आणि जे आमचं स्वागत तुम्ही केलं त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. कारण का हा एक्सपिरियन्स म्हणजे मालिका आम्ही रोज बघतो आणि आम्ही रोज तुम्हाला आमच्या फॅमिलीचा पार्टच मानतो आणि इथे आल्यावर खरंच आम्हाला ते वाटतंय तुम्ही किती एन्जॉय करताय, काहीतरी वेगळं आणि युनिक असं काहीतरी करायला मिळते मालिकेच्या. हो, तुमच्या स्वागतासाठी क्रेडिट दिलं पाहिजे झी मराठीला, कारण की त्यांनी हा सगळा थाट जमवला आहे आणि त्यामुळे आम्हालाही बऱ्याच दिवसांनी नाचायला मिळालं. सो त्याच्यासाठी झी मराठीची थोडीशी मज्जा केली. पण मस्त वाटतंय कारण दोन वेगळ्या मालिका आणि त्यात ॲक्च्युली लग्न घर असतं ना तसं एक फिलिंग येत आहे. खरंच लग्न चाललंय, मुलीकडचे मुलाकडचे असं ते फिलिंग असतं ना. हां, मग तुम्ही सो ती मालिका आहे ते एका फॅमिलीतले, आम्ही एका फॅमिलीतले आणि मग आता एकत्र येऊन एका व्हेन्यूवर येऊन जे सगळे सोहळे आपण ॲक्च्युली लग्नात करतो, संगीत, मेहंदी, हळद वगैरे सगळं आम्ही करतोय आणि सगळं आम्ही ॲक्च्युली एन्जॉय करतोय. म्हणजे ॲक्च्युली आम्ही व्हॅनिटींवर पण वधू पक्ष वर पक्ष लिहिलेले आहे. ते आता मी लिहिणार आहे नंतर. आता जस्ट सुचलं ना. पण पारू, तुला आम्ही नाचताना बघितलं, एकदम दिल खोल के नाचतेस. म्हणजे सीन करायचंय, सीनमध्ये काहीतरी वेगळं करायचंय, पण ऑफ कॅमेरा नाचून घेऊया आपण. मी अगदी खरं सांगू का, मी आधीच सांगितलं होतं की पारू तर नाचणार नाही. पारू सॅड आहे ना, आदित्य सरांचा आणि अनुष्का मॅडमचा साखरपुडा होतोय म्हणलं पारू सॅड आहे. मी जाऊन गप्प व्हॅनिटीमध्ये बसले होते. मला बोलवलं, चल तुला नाचायला बोलवलंय. अरे नाही नाचणार पारू, नाही तुला बोलवलंय. मग मला जेव्हा कॉन्फिडन्स आला की भाई मी नाचू शकते, मग मी नाचत सुटले. महासंगम आणि त्यानिमित्ताने प्रसादचंच म्हणजे 1 वर्ष झालं लग्नाला, पण तरी तो सगळा सोहळा 1 वर्ष 1 महिना सॉरी पण तोही एक सोहळा होता. प्लस आता मालिकेत जेव्हा परत तेच करायचं आहे, पण तीही एक वेगळीच एनर्जी आहे, कलाकार आहे त्यांची. म्हणजे भले मनासारखं होत नाही आहे, पण तरी किती एन्जॉय करतोय. आउटडोर शूट आहे तुमचं, साताऱ्यात तसंही आउटडोर सुरू असतं, पण आता पुण्यात येऊनही आउटडोअरच चालू आहे. सो पण एक मजा अशी आहे ना, इतका भव्य दिव्य पॅलेस मी तरी पहिल्यांदा बघितलं आणि मराठी मालिकांमध्ये असं खरंच बघायला मिळत नाही ही भव्य दिव्यता. सो ते आज बघायला मिळत आहे आणि येस 1 वर्ष झाला आणि आज खरंच परत एकदा ती सगळी आठवण ताजी झालेली आहे आणि माझ्या मनासारखं होतं आहे. माझ्या आईने सांगितलं आहे मला अनुष्कासोबत लग्न करायचं आहे, ते मी नित्यनियमाने पाळतो आहे आणि तिच्यासोबत आता हा साखरपुडा हा पहिली स्टेप मी घेतो आहे. सो येस, सगळं मी खुश आहे. बाकी मला नाही माहिती, बाकी कोण नाराज आहे कोण नाही मला नाही माहिती. कमेंटमध्ये करतात की अहिल्यादेवी तुम्हाला आता तरी कळलं पाहिजे की पारू किती चांगली आहे किंवा काय, ही हाक तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार असं? पण पारू चांगली आहे हे मला मान्यच आहे, कारण ती आहेच माझी लाडकी. नाही, ती लाडकीच आहे. पण अजून तिच्या आता मनात आदित्यबद्दल जे प्रेम आहे ते मला कळणं शक्य नाही. किंवा मी असं म्हटलेलं आहे ऑलरेडी सिरियलमध्ये की ती आदित्यची बायको नाही होऊ शकत. माझ्या आदित्यच्या बायकोबद्दलच्या काही अपेक्षा आहेत ज्या मला असं वाटतं की अनुष्का पूर्ण करू शकते. अर्थात हे हिरो हिरोईन आहे, हे तोंडावरच तिच्या बोलायला कसं. ठीक आहे, पारू म्हणून पारूला सगळं एक्सेप्टेड आहे की देवी आईचा शब्द हा अंतिम शब्द आहे, त्यामुळे देवी आई जे बोलतील ते माझ्यासाठी अंतिम आहे. सो आता अर्थात हिरो हिरोईन आहेत, लोकांना ऑब्व्हियसली बघायचे की ते कसे एकत्र येणार, पण अजून आदित्यला कळलेलंच नाही आहे ना की त्याचं तिच्यावर प्रेम आहे. सो ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत येणार कसे ते एकत्र. हिंट दिली आहे तुला पटकन, जे काय आहे ते मौका आहे. आणि सुद्धा कळत नाही आदित्य एवढा शिकलेला तरी आदित्यला कळत नाही की पारूचं आदित्यवर प्रेम आहे. चिडू नको, करू 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 काहीतरी आपण करू. महासंगम आणलाय म्हणजे काहीतरी करणार. पण लक्ष्मी निवास ही मालिका नुकतीच सुरू झाली आणि तिलाही खूप प्रेम मिळतंय. तर एक फॅमिली आणि एकत्र मिळून सगळे नाचत होतात, तर काय एक बॉन्ड शेअर करताय आत्ता जेव्हा एकत्र शूट करताय, एकमेकांबद्दलच्या काय गोष्टी मला सीनमधल्या सांगा. खरं तर माझं एक ड्रीम होतं, मला हर्षदा ताईबरोबर कधीतरी स्क्रीन शेअर करायची होती आणि माझा जेव्हा सीन लागला तेव्हा मी ताईला सांगितलं, ताई आज माझं ड्रीम कंप्लीट होतं आहे, मला तुझ्यासोबत काम करायची संधी मिळाली आणि मग
मी खुश होते की आणि मी जे काम करते त्या कामाचा मला खूप अभिमान वाटतो की मला छान छान मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करायची संधी मिळते आणि माझे छोटे छोटे जे ड्रीम्स आहेत ते पूर्ण होतात. सो येस, आय एम हॅपी. ठुमके बिमके लावलेत दोघींनी. तुमच्यासोबतचे काय म्हणजे आधीचं बॉन्ड आहे की आत्ता इथे आल्यावर? हर्षदा ताईला मी आधीपासून ओळखते. ऑफकोर्स तिच्याबरोबर कधीच काम नाही केलेलं मी, पण खूप मस्त वाटतंय, मज्जा येते. कारण आमचा एक सीन आहे दोघींचा, कारण आम्ही कॉलेजच्या मैत्रिणी दाखवलो आहे. सो मी त्यांच्या घरी येते, पत्रिका वगैरे द्यायला, हे सगळं होतं. आणि मग ती म्हणते चल चल मला खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी. आणि मग त्या खोलीत गेल्यावर आम्ही पुन्हा त्या कॉलेजच्या मैत्रिणी असतो. सो तो आमचा दोघींचा एकत्र पहिला सीन होता आणि ते करताना पण आम्हाला खूप मज्जा आली. म्हणजे ॲक्च्युली असं वाटलं की अरे दोन मैत्रिणी बसून गप्पा मारतायत. मग बेडवर बसून आपण कसं मग काय करतेस, मग आता हे करतेस का नाही करत, मग ही आठवण नॉस्टॅल्जिक होणं थोडंसं हे ॲक्च्युली झाल्यासारखं वाटलं. आणि आत्ताच आम्हाला आजच आमच्या डिरेक्टर सरांनी पण सांगितलं की तो सीन खूपच गोड झाला आहे, मस्त वाटतं आहे. तर मला पण असं जरा एक्साइटमेंट होते की छान होतं, म्हणजे आपण जे करतो युअर ऑन द राईट ट्रॅक आणि जे होते ते छान होतंय. सो आम्हाला जर मजा येत असेल तर लोकांना बघताना पण मजा येणार आहे तेवढीच. पिल्लू सोडलं एक काय आम्हाला हिंट दिली आहे मस्तपैकी. पण ह्या मालिकेच्या म्हणजे ह्या महासंगमच्या निमित्ताने ना प्रत्येक मराठी वेडिंगसुद्धा इतकी ग्रँड होऊ शकते. हे स्वप्न बघायला तुम्ही आम्हाला म्हणजे मन धजावतं आमचं की हे स्वप्न तरी बघू शकतो आपण, काहीतरी सेव्हिंग करू शकतो. सो थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान करताय आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सो आदित्य, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आणि लक्ष्मी निवास च्या टीममधली जी जान्हवी आणि जानू आहे त्यांचा जान्हवी आणि जयंत आहे त्यांचं लग्न आहे. तिचं जानू असलेला म्हणायचं. हां, जान्हवी आणि तिचा थँक्यू. सो त्यांचंही लग्न आहे. सो आम्ही सगळेच जण खरंच खूप एक्सायटेड आहे आणि मम्मासोबत काम करायला मिळतं आहे परत एकदा. सो मजा येते. अँड थँक्यू सो मच. तुम्ही आलात, आता तुम्ही या सोहळ्यात सहभागी व्हा, मस्त जेवायला घ्या. तुम्ही काय आता बेत आमच्यासाठी ठेवला आहे ते बघायला पाहिजे. सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा या महासंगमसाठी. थँक्यू सो मच. प्लीज बघायला विसरू नका. आजपासून 27 पासनं 1 फेब्रुवारीपर्यंत संध्याकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत झी मराठी महासंगम. राजश्री मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की 27 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीपर्यंत पारू आणि लक्ष्मी निवासचा महासंगम आहे. संध्याकाळी 7:30 ते रात्री 9 पर्यंत. तर पाहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. आणि खूप सुंदर दिसतंय, माझं बोलायचं राहिलं. थँक्यू. तू पण.